Hello students, it is the second lecture on examples of IUPAC nomenclature of alkanes. अल्केन्सच्या IUPAC nomenclature आपण कसं डिराईव्ह करायचं त्याच्यावरचं हे आपलं सेकंड लेक्चर आहे. ओके, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण IUPACचे रूल्स सगळे स्टडी केलेले आहेत. एक लेक्चर आपण स्पेसिफिक सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. त्याच्या IUPAC रूलनुसार त्या कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर कसं करायचं, त्याचं नेम कसं डिराईव्ह करायचं हे आपण बघितलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण आणखी काही एक्झाम्पल्स बघणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचरवरती डिपेंडेंट. फर्स्ट ऑफ ऑल हा जो राईट द IUPAC नेम्स फॉर द फॉलोइंग कंपाऊंड्स याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केल्याप्रमाणे हा प्रश्न 2 मार्कासाठी परीक्षेला विचारला जातो आणि इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम द एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. 11वीचे असू देत किंवा 12वीचे सुद्धा बोर्ड एक्झाम असू देत, 12वीच्या सुद्धा बोर्ड एक्झाममध्ये IUPAC नॉमेनक्लेचरवरती एखादा प्रश्न शुअरली असतोच. अँड प्लस ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये म्हणजे CET, नीट, JEE या जे एक्झाम्स आहेत या एक्झाम्समध्ये सुद्धा आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि त्या स्ट्रक्चरवरून त्या कंपाऊंडचं IUPAC नेम लिहा किंवा कॉमन नेम लिहा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला असतो. तर या लेक्चरमध्ये आपण IUPAC नेम कसं डिराईव्ह करायचं बघणार आहोत. फक्त अल्केनचं आपण सध्या स्टडी करतोय, पण आपल्याकडं 11वी आणि 12वी या दोन्हीही वर्षामध्ये जेवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये अल्केन्स असतील, अल्किन्स असतील, अल्काइन्स असतील, हॅलोजन डेरिव्हेटिव्ज असतील ऑफ अल्केन्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, अल्कोहोल्स, इथर्स, कार्बॉक्झिलिक ॲसिड्स, अमाइन्स असे जे डिफरंट वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत त्या प्रत्येक कंपाऊंडचे IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल वेगवेगळे आहेत. थोडेफार फरक आहे, काही बेसिक रूल खूप सेम आहेत, खूप सारे रूल्स बेसिकली सेम आहेत, काही थोडेफार फरक आहेत प्रत्येक कंपाऊंडच्या फंक्शनल ग्रुपनुसार. तर ते ज्या त्यावेळी आपण डिस्कस करूयात. आता सध्या या लेक्चरमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द एक्झाम्पल हियर. If such type of example is given, then first of all select longest continuous chain of carbon atoms. Longest continuous chain carbon atom ची कसे सिलेक्ट करायची? 1, 2, 3, 4, 5. 5 कार्बन ॲटमचे असेल किंवा 1, 2, 3, 4, 5 अशी 5 कार्बन ॲटमचे असेल किंवा 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 1, 2, 3 या पद्धतीनं किंवा हा जो आहे 2, 3, 4, 5 आणि 6 हे 2 कार्बन इट शुड बी कन्सिडर्ड ॲज 2 कार्बन ॲटम्स. 2, 3, 4, 5 आणि 6 जर आपण इथून चेन स्टार्ट केली तर 6 कार्बन ॲटम आपल्याला मॅक्झिमम चेन मिळते. म्हणजे या ठिकाणी ही चेन स्ट्रेट म्हणजे या स्ट्रेट फॉर्मॅटमध्ये न येता दिस चेन इट इज इन दिस फॉर्मॅट या पद्धतीनं. म्हणजे आपल्याला फक्त स्ट्रेट चेनच असते असं नाही, तर चेन झिगझॅग मॅनरमध्ये सुद्धा असू शकते. ती अशी असेल, अशी असेल किंवा अशी असेल, अशी असेल अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला चेन वेगवेगळ्या पद्धतीनं अवेलेबल असू शकते. फक्त इथं बेसिक क्रायटेरिया काय यूज करायचं आपल्याला तर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन शुड बी लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस. ओके. नाउ हियर द longest continuous chain is of 6 carbon atoms. या ठिकाणी this C2H5 we can write as हा जो C2H5 it is alkyl group, ethyl group. This ethyl group can be splitted and it can be written as CH2CH3. या पद्धतीने पुन्हा आपण लिहू शकतो. Therefore we can write this one as CH2 and CH3. Now give the numbers to the carbon atoms.
in such a way that the side chain should get lowest possible number. आता आपल्याला नंबर्स द्यायचे, कसे द्यायचे बघूयात आपण. 1 2 3 4 5 and 6. जर या सिस्टीम प्रमाणे गेलो तर आपल्याला 3 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप, 4 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप आणि 5 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप या पद्धतीनं नंबर्स मिळत आहेत. किंवा पोझिशन, लोखंड पोझिशन जी आहे ती 3 4 आणि 5 या पद्धतीने मिळते. जर आपण उलट पद्धतीने म्हणजे अपोजिट डिरेक्शनने जर आलो तर आपल्याला लोखंड पोझिशन काय मिळते बघूया. 1 2 3 4 5 and 6. जर आपण अपोजिट डिरेक्शनने नंबर्स दिले तर 2 नंबर पोझिशनला एक मिथाइल ग्रुप, 3 नंबर पोझिशनला एक मिथाइल ग्रुप आणि 4 नंबर पोझिशनला एक मिथाइल ग्रुप. Therefore here we get 3 4 2 3 4 as the लोखंड सेट ऑफ लोखंड पोझिशन. आणि ह्या दोन्हीही सेट कडे बघितलं then here what happens, here it is 3 plus 4 plus 5 it becomes 4 and 3 7 and 5 12 12 or here it becomes 2 plus 3 plus 4 3 and 2 5 and 4 9. That means this set of lokhand position it has lowest possibility, lower possible number. Here IUPAC या ठिकाणी IUPAC रूल काय सांगतो, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. सेकंड रूल सांगतो गिव द नंबर्स टू द कार्बन ॲटम इन द कंटिन्युअस चेन इन सच अ वे दॅट द साइड चेन शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. आता या ठिकाणी लोएस्ट पॉसिबल नंबर कुठे मिळतोय, या पोझिशनला किंवा या ठिकाणी आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळतोय. म्हणजे हे जे सेट आहे लोखंड सेट इट इज रॉंग. Therefore we have to cancel this number system. ही नंबर सिस्टीम चुकीची असल्यामुळे ही आपल्याला कॅन्सल करावी लागते. ओके, नाउ वी हॅव टू राईट द IUPAC नेम फॉर दिस कंपाउंड. आपल्याकडे किती लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनचे, 6 कार्बन ॲटमची. Therefore the parent hydrocarbon is हेक्झेन. 6 कार्बनचा अल्केन कोणता आहे, हेक्झेन. या हेक्झेनला इथे एक मिथाइल ग्रुप आहे, इथे एक मिथाइल ग्रुप आहे, इथे एक मिथाइल ग्रुप आहे. म्हणजे आयडेंटिकल मिथाइल ग्रुप्स आर प्रेझेंट. मिथाइल ग्रुपच्या ऐवजी दुसरा कोणताही ग्रुप नाहीये. म्हणजेच काय, याचा अर्थ हेक्झेनला फक्त मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहे. या आयडेंटिकल मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे तर 1 2 आणि 3. Therefore it is ट्रायमिथाइल. आणि हे जे 3 मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहेत या 3 मिथाइल ग्रुपचे पोझिशन नंबर 2 3 and 4. Therefore here we have to write 2 3 4. To separate number from number we have to give here comma. To separate number from name we have to give here hyphen. And it is the 2 3 4 trimethyl hexane is the IUPAC name of this compound. Okay. Now we are going to see the second example here. If such example is there, then first of all according to the first rule select longest continuous chain of carbon atoms. longest continuous chain किती कार्बनची होऊ शकते बघू आपण. 1 2 3 4 4 कार्बनची होईल किंवा 2 3 4 4 कार्बनची होईल किंवा 2 3 4 अशी होईल किंवा 2 3 4 आणि 2 6 अशी ही 6 कार्बन ॲटमची सुद्धा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन होऊ शकते. बिकॉज दिस C2H5 इन दिस वे, इथं जसं आपण स्प्लिट करून लिहिलं तसा हा C2H5 या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्प्लिट करून लिहावा लागतो किंवा लिहिता येतो. हाऊ इट बिकम्स, वी कॅन राईट हिअर ॲज CH2 CH3. हिअर इट इज CH2 CH3 in this way. Now here the longest continuous chain it is in this form.
longest continuous chain, it is in this form and here the side chains are present. okay, म्हणून longest continuous chain जी आहे ती फक्त स्ट्रेटच असेल असं नाही, ती कोणत्याही zigzag फॉर्मॅट मध्ये असू शकते. नाउ सेकंड रूल, व्हॉट इट टेल्स that give the numbers to the carbon atoms in the chain in such a way that the side chain should get lowest possible number. आता आपण नंबर्स दिले त्यांना 1 2 3 4 5 6. या सिस्टीम प्रमाणे गेलो तर 3 नंबर कार्बनला इकडे मिथाइल ग्रुप अटॅच आहे, 4 नंबर कार्बनला इथे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे आपल्याला लोखंड सेट कितीचा मिळतोय, 3 आणि 4 चा मिळतोय. दुसऱ्या पद्धतीने म्हणजे अपोजिट डायरेक्शन आपण नंबर्स करून बघू काय होतंय. इथं पोझिशन नंबर 1 2 3 4 5 6. जर अपोजिट डायरेक्शनने गेलो आपण तर 3 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप आणि 4 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप. दॅट मीन्स द पोझिशन सेट ऑफ लोखंड पोझिशन इट विल नॉट चेंज. 3 आणि 4 आणि 3 आणि 4 दोन्ही ठिकाणी किंवा दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला सेम सेट ऑफ लोखंड पोझिशन इज अवेलेबल. त्यामुळं कोणत्याही एका प्रकारे आपण नंबर्स दिले तरी चालतात. ओके, म्हणजे आपलं हे नंबर्स केलं तरी बरोबर आहे किंवा इकडून नंबर्स दिले तरी सुद्धा बरोबर आहे. देअरफॉर हियर द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड, इथं आपल्याकडे किती लॉंगेस्ट चेन किती कार्बनचे, 6 कार्बनचे. देअरफॉर इट इज 6 कार्बनचा अल्केन आहे तो हेक्झेन. या हेक्झेनला मिथाइल आणि मिथाइल सिमिलर ग्रुप्स अटॅच आहेत. त्यामुळं अल्फाबेटिक ऑर्डर किंवा वेगळे ग्रुप नसल्यामुळं अल्फाबेटिक ऑर्डरची काही गरज नाही. या हेक्झेनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे. मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे, इथे एक आणि इथे म्हणजे 2 मिथाइल ग्रुप आहेत. देअरफॉर इट इज डायमिथाइल. हे 2 मिथाइल ग्रुप जे प्रेझेंट आहेत त्याची पोझिशन नंबर काय आहे, 3 आणि 4. देअरफॉर वी हॅव टू राईट हियर 3 4 डायमिथाइल हेक्झेन. टू सेपरेट नंबर फ्रॉम नंबर कॉमा टू सेपरेट नंबर फ्रॉम नेम हायफन. या पद्धतीने सगळे रूल्स फॉलो करून आपल्याला IUPAC नेम लिहावं लागतं. ओके, now we will see the next example here. जर अशा प्रकारचं आपल्याकडे कंपाऊंड असेल तर याचं IUPAC नेम आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनचे होते बघू आपण. 1 2 3 4 5. स्ट्रेट गेलं तर अशी 5 ची होईल, 2 3 4 अशी होईल किंवा 2 3 4 5 अशी होईल किंवा 2 3 4 5 6 कार्बन ॲटमची जास्त लांब होते. आणखी काय होतंय का बघूयात आपण. 2 3 4 5 आणि 2 7 कार्बन. म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनचे आहे, 7 कार्बनचे आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिस C2H5, आय विल राईट द स्ट्रक्चर. थोडंसं खाली लिहिते मी स्ट्रक्चर, कारण C2H5 ग्रुप आपल्याला इथं स्प्लिट करायचा आहे. I repeat the chain. हे 2 कार्बन, 3 4 5 आणि 2 7. That means here we can split the C2H5 as CH2 CH3. इथं सुद्धा C2H5 ग्रुप, CH2 CH3. That means here the carbon atom ची चेन कशी आहे, इथून अशी मग अशी आणि मग अशी. आणि या कार्बन ॲटमच्या चेनला या ठिकाणी म्हणजे इथं साईड चेन आहे, इथं साईड चेन आहे आणि इथं साईड चेन आहे. म्हणजे मेन जी चेन आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इट इज इन दिस मॅनर, झिगझॅग मॅनर मध्ये. देअरफॉर फक्त ती स्ट्रेटच असेल असं नाही. दुसरा रूल काय सांगतो, गिव्ह लोएस्ट पॉसिबल नंबर्स इन सच अ वे दॅट द कार्बन ॲटम शुड गेट
द ब्रँचिंग कार्बन शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. आता लोएस्ट पॉसिबल नंबरसाठी आपल्याला ही जी मेन कार्बन ॲटमची चेन आहे त्याला नंबर्स द्यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 and 7. दिस इज वन टाईप. अपोजिट डिरेक्शनने जर आपण नंबर दिले, या पोझिशनने नंबर दिले, तर इथं 3 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप, 4 नंबर कार्बनला दुसरा मिथाइल ग्रुप आणि 5 नंबर कार्बनला तिसरा मिथाइल ग्रुप. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लोखंड सेट काय मिळतोय 3 4 and 5. ओके. ना सेकंड टाईप बघूयात आपण. सेकंड टाईप म्हणजे अपोजिट डिरेक्शनने नंबर्स करूयात. काय होतंय बघूयात. 1 2 3 4 5 and 6. जर आपण अपोजिट डिरेक्शनने नंबर दिले तर काय होते 3 नंबर पोझिशन, 4 नंबर पोझिशन आणि 5 नंबर पोझिशन. सॉरी हियर 6 and 7 म्हणजे 3 4 आणि 5. या ठिकाणी लोखंड सेटचे पोझिशन बदलत नाहीये, म्हणजे दोन्हीही बाजूने आपण नंबर्स केले तरी ते बरोबरच येणार आहेत. ओके. नाउ हियर वी हॅव टू राईट द IUPAC नेम. IUPAC नेम आपल्याला लिहायचं आहे. 7 कार्बन ॲटमचा हेक्झेन 7 कार्बन ॲटमचा अल्केन जो आहे तो हेप्टेन. या हेप्टेनला मिथाइल मिथाइल आणि मिथाइल फक्त मिथाइल ग्रुपच अटॅच आहे. देअरफॉर टू दिस हेप्टेन मिथाइल ग्रुप्स आर अटॅच्ड. या मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे 3 आहे. देअरफॉर वी हॅव टू राईट ट्राय ॲज प्रेफिक्स बिफोर द मिथाइल ग्रुप. आणि हे जे 3 मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहेत त्याची पोझिशन नंबर काय आहे 3 4 आणि 5. 3 4 5 3 4 5 trimethyl heptane is the IUPAC name for this compound. Okay. Now we will see the next example here. असं जर असेल तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा अकॉर्डिंग टू IUPAC सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बन ॲटमचे सिलेक्ट करायचे. बघू शकतो आपण 1 2 3 4 5 6 7 कार्बन ॲटमची चेन असेल किंवा 1 2 3 ही तर होऊ शकत नाही. 1 2 3 3 आणि 2 5 ही पण होऊ शकत नाही. लॉंगेस्ट चेन किती कार्बनची झाली आताची 7 झाली. 7 पेक्षा जास्त होत आहेत का बघूयात आपण. 2 3 4 5 आणि 2 7 होऊ शकत नाही. म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बन ॲटमचे तर 7 कार्बन ॲटमचे. देन गिव्ह द नंबर्स टू द कार्बन ॲटम्स सच ॲज द ब्रँचिंग शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. आता आपल्याला नंबर्स द्यायचे 1 2 3 4 5 6 and 7. या पद्धतीने जर आपण नंबर दिले तर या ठिकाणी आता मिथाइल आणि हा इथाइल ग्रुप जो आहे तो आपल्याला स्प्लिट करता येणार नाही, वेगळा करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण आपण स्प्लिट करून सुद्धा तो लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये कॅल्क्युलेट होत नाही. देअरफॉर इट रिमेन्स ॲज ब्रँचिंग इन दिस एक्झाम्पल. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं कंटिन्युअस चेन मध्ये तो इन्क्लूड होत होता त्यामुळे आपण त्याला स्प्लिट केलं. परंतु हा कंटिन्युअस चेन मध्ये इन्क्लूड होत नाही. देअरफॉर इट रिमेन्स ॲज इट इज ॲज ब्रँचिंग. मग असं ब्रँचिंग असेल
तर या ठिकाणी मिथाइल आणि इथाइल हे दोन वेगवेगळे सबस्टिट्यूएंट ग्रुप्स आहेत किंवा ब्रँचिंग प्रेझेंट आहेत. अशा वेळी आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी 2 नंबर पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे, देअरफॉर वी राईट हियर 2 नंबर पोझिशनला मिथाइल ग्रुप. त्यानंतर 3 आणि 5 ला इथाइल ग्रुप आहे. हे आपल्याला स्पेसिफिक अगोदर मेन्शन करावं लागतं किंवा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण लिहून घेतलेलं आहे. आता उलट पद्धतीनं म्हणजे अपोजिट डायरेक्शनने आपण इथं बघूयात काय होतंय, नंबर्स कसे मिळत आहेत. 1 2 3 4 5 6 and 7. जर आपण अपोजिट डायरेक्शनने नंबर्स केले तर काय होते, 3 आणि 5 म्हणजे 3 आणि 5, इथं 3 आणि हा 5, इथं इथाइल ग्रुप येतोय आणि इथं मिथाइल ग्रुपसाठी 6 नंबर येतोय. मिथाइल ग्रुपसाठी 6 नंबर येतोय. मग या ठिकाणी जर आपण विचार केला, फक्त लोकंट पोझिशन बघायची, फक्त लोकंट पोझिशनचा सेट कितीचा मिळतोय आपल्याला, 2 3 आणि 5. या ठिकाणी लोकंट पोझिशनचा सेट मिळतोय 2 3 आणि 5. या ठिकाणी लोकंट पोझिशनचा सेट कितीचा मिळतोय, 3 5 आणि 6. म्हणजेच इथं या ठिकाणी ह्या तिघांची जर बेरीज केली तर ह्या लोकंट सेटमध्ये याची बेरीज काय होते, 3 आणि 5, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. आणि या ठिकाणी बेरीज 5 आणि 3 8, 8 आणि 6 14. अगोदर काय करावं लागणार आहे आपल्याला, जेव्हा वेगवेगळे अल्काइल ग्रुप प्रेझेंट असतील त्यावेळी लोकंट पोझिशनचा सेट जो येतोय त्याच्यामध्ये कम्पेअर करायचा. जर आणि ज्या लोकंट पोझिशनच्या सेटमध्ये आपल्याला कमीत कमी लोअर पॉसिबल नंबर मिळत आहेत तो सेट अगोदर चॉईस करायचा. इथं या ठिकाणी सेट कोणता चॉईस करावा लागेल आपल्याला, हा, कारण या ठिकाणी आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळतोय. जर समजा लोकंट पोझिशनचा सेट इक्वल असेल, इक्वल नंबर्स त्याच्यामध्ये जर असतील, हे एक्झाम्पल आपण अगोदर बघितलेलं आहे, पुन्हा या ठिकाणी मी थोडंसं तुम्हाला रिपीटेडली सांगते की जर हा लोकंट सेट आपल्याला सिमिलर मिळत असेल, दोन्ही बाजूनी सिमिलर लोकंट सेट मिळत असेल तर अशा वेळी अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये जो अल्काइल ग्रुप फर्स्ट येतो त्याला कमीत कमी पॉसिबल नंबर आपल्याला देणं आवश्यक आहे. या ठिकाणी तसं काही प्रश्न येत नाहीये, त्यामुळे इथं काय असणार आहे, हा लोकंट सेट आपला करेक्ट असणार आहे, कारण याची पोझिशन किंवा लोकंट सेटची बेरीज जर केली तर कमी येते. देअरफॉर दिस लोकंट सेट इट शुड बी कॅन्सल्ड और इट इज इम्प्रॉपर, इनकरेक्ट, म्हणून आपण हे इथं कॅन्सल करतो. ओके, therefore here we get the position as 2 methyl and 3 5 ethyl. आता अशा ठिकाणी म्हणजे ज्या एक्झाम्पल मध्ये अल्काइल ग्रुप वेगवेगळे असतील त्यावेळी जो अल्काइल ग्रुप अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये फर्स्ट येतोय त्याचं नाव आपल्याला सुरुवातीला लिहावं लागतं. आता या ठिकाणी या कंपाऊंडचं IUPAC नेम कसं लिहायचं ते बघूयात आपण. इथं 2 नंबर पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे, 3 नंबर पोझिशनला इथाइल ग्रुप आहे आणि 5 नंबर पोझिशनला इथाइल ग्रुप आहे. म्हणजे इथाइल ग्रुपची संख्या किती आहे, 2 आहे. याचा अर्थ आपल्याला डाय इथाइल असं लिहावं लागणार आहे. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन कंटिन्युअस चेन इट इज 7. देअरफॉर 7 कार्बन ॲटमचा हेप्टेन. पेरेंट हायड्रोकार्बन कोण असेल, हेप्टेन असेल. या हेप्टेनला मिथाइल ग्रुप आणि इथाइल ग्रुप आहे, बरोबर आहे. तर इथाइल हा ग्रुप अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये अगोदर येतो, त्यामुळं त्याचं नाव सगळ्यात सुरुवातीला आलं पाहिजे. ओके, नाउ हियर वी हॅव टू राईट इथाइल. या इथाइल ग्रुपची संख्या किती आहे, 2 आहे. देअरफॉर वी हॅव टू राईट हियर डाय इथाइल. डाय इथाइल, इथाइल ग्रुपची पोझिशन नंबर 2, इथाइल ग्रुपची पोझिशन नंबर किती आहे, 3 आणि 5.
3,5 डायइथाइल. फक्त इथाइल आहे का? नाही, याला मिथाइल ग्रुप सुद्धा आहे. त्या मिथाइल ग्रुपची पोझिशन नंबर किती आहे? 2. and here the name that is 3,5-diethyl 2-methyl heptane. या ठिकाणी आपण नंबर सेपरेट करण्यासाठी कॉमा दिलेला आहे, नंबर आणि नाव सेपरेट करण्यासाठी हायपेन दिलेला आहे. हे डायइथाइल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला मिथाइल ग्रुपची पोझिशन नंबर लिहायची आहे, त्यामुळे इथं पुन्हा आपण हायपेन दिलेला आहे नंबर आणि नाव सेपरेट करण्यासाठी. ओके, इथं सुद्धा नंबर आणि नाव सेपरेट करण्यासाठी हायपेन दिलेला आहे. ओके, इन दिस वे वी हॅव टू डिराइव्ह और वी हॅव टू राइट the IUPAC name of compound. Okay, now here it is another more example. First of all, select longest continuous chain of carbon atoms. 1 2 3 4 5 6 कार्बन आयटमची जास्तीत जास्त मिळते, किंवा दुसरा ट्राय करू. 2 3 4 होऊ शकत नाही. 1 2 3 4 होऊ शकत नाही. 1 2 3 4 होऊ शकत नाही. 1 2 3 4 5 नाही होऊ शकत, किंवा 2 3 4 5 6 आणि हे 2 7 2 3 4 5 6 आणि हे 2 8. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो C2H5 आहे, हा C2H5 आहे, तो स्प्लिट करावा लागतो किंवा वेगवेगळा लिहावा लागतो, कारण आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मिळते. या ठिकाणी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन अशी मिळेल CH2 CH3 and here CH2 CH3. Okay, now give the numbers to the carbon atoms so as the side chain should get lowest possible number. lowest possible number मिळाला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कार्बन आयटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे. या सेट प्रमाणे इथं 3 नंबर 4 नंबर 5 नंबर आणि 6 नंबर कार्बनला आपल्याला मिथाइल ग्रुप मिळत आहे. म्हणजे इथं 3 4 5 आणि 6. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने आपण नंबर्स केले. 1 2 3 4 5 6 7 8 असे जर नंबर्स केले तर इथं 3 नंबर कार्बन 4 नंबर कार्बन 5 नंबर कार्बन आणि 6 नंबर कार्बन, म्हणजे 3 4 5 6. याच पद्धतीचा आपल्याला लोकंट सेट मिळतोय. लोकंट सेट सिमिलर आहे, त्यामुळे काही वेगळं जास्त करायची गरज नाही. ओके, नाउ वी हॅव टू राइट हियर द IUPAC नेम फॉर दिस कंपाउंड. या कंपाउंड मध्ये 8 कार्बन आयटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे. 8 कार्बन आयटमचा अल्केन जो आहे तो ऑक्टेन. या ऑक्टेनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे. मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे? 1 2 3 आणि 4. म्हणजे 4 मिथाइल ग्रुपसाठी आपल्याला प्रेफिक्स काय लिहावं लागणार आहे? टेट्रा. टेट्रा मिथाइल ऑक्टेन. आता हे जे 4 मिथाइल ग्रुप आहेत, या 4 मिथाइलची पोझिशन आपल्याला लिहावी लागणार आहे. 3 4 5 and 6 5 and 6 3 4 5 6 टेट्रा मिथाइल ऑक्टेन is the IUPAC name for this compound. Okay, another more example. अशा प्रकारचं जर असेल तर 1 2 3 4 5 6 कार्बन आयटम 2 3 4 5 6. एक्झाम्पल चेंज हियर. 1 2 3 4 5 6 7 कार्बन आयटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. हे 3 चित्र होऊ शकत नाही.
1 2 3 4 5च होत आहेत, 2 3 4 5 आणि 2 7 होत आहेत. असं जरी घेतलं तरी 7 होतील किंवा हे जरी घेतले तरी 7 होतील. तर आपल्याला 7 कार्बन ॲटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मिळते. गिव्ह नंबर्स. आता नंबर्स द्यायचे आपल्याला 1 2 3 4 5 6 7. अपोजिट डायरेक्शनने दिलं. या नंबर सिस्टीम प्रमाणे गेलं तर 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप, 3 नंबर कार्बनला इथाइल ग्रुप, 2 नंबर आणि 4 नंबर 2 आणि 4 नंबरला मिथाइल ग्रुप येतोय. त्यानंतर 3 आणि 5 नंबरला आपल्याला इथाइल ग्रुप मिळतोय. म्हणजे या ठिकाणी लोखंड सेट कितीचा झाला आपल्याला 2 3 4 आणि 5. ओके. ना सेकंड सिस्टीम प्रमाणे किंवा अपोजिट डायरेक्शन येऊयात आपण 1 2 3 4 5 6 आणि 7 या पद्धतीने जर आलो तर या ठिकाणी 3 आणि 5 किंवा 4 आणि 6 मिथाइल ग्रुपला 4 आणि 6 लोखंड सेट मिळतोय. 4 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप आणि 6 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप. इथाइलसाठी 3 नंबर आणि 5 नंबर 3 and 5 इज द लोखंड सेट फॉर इथाइल. आणि ह्या सगळ्या लोखंड सेटचं जर आपण कंबाईन केलं तर इट बिकम्स 3 4 5 and 6. आणि या दोन्ही सेटमध्ये जर बघितलं तर 3 आणि 2 5 5 आणि 4 9 9 4 सॉरी 9 5 14 ही त्याची बेरीज येते. या ठिकाणी 4 आणि 3 7 7 आणि 5 12 12 आणि 6 18 हे या लोखंड सेटची बेरीज येते. याचाच अर्थ काय तर इट इज द लोएस्ट पॉसिबल लोखंड सेट फॉर द साईड चेन्स. या ठिकाणी आपल्याला लोखंड सेट जो आहे तो हायर स्टेटमध्ये मिळतोय, जास्त मिळतोय. त्यामुळं धिस लोखंड सेट इट इज कॅन्सल हे आपण घेऊ शकत नाही. IUPAC रूल काय सांगतो गिव्ह लोएस्ट पॉसिबल नंबर. म्हणजे हा जो अपोजिट डायरेक्शनने आपण नंबर केलेला आहे तो लोखंड सेट आपला जो आहे तो इनकरेक्ट आहे. therefore we have to be cancel this one. Now here we have to write the IUPAC name for this compound. याचा आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इज ऑफ 7 कार्बन ॲटम्स. therefore it is हेप्टेन. 7 कार्बन ॲटमचा अल्केन आहे तो हेप्टेन. या हेप्टेनला 2 आणि अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये इथाइल ग्रुप सुरुवातीला येतोय. त्यामुळं इथाइलचं नाव आपल्याला अगोदर लिहावं लागणार आहे. इथाइल. इथाइल ग्रुपची संख्या किती आहे 1 आणि 2. therefore it is डाय इथाइल. या डाय इथाइल ग्रुपचं पोझिशन नंबर 3 आणि 5. therefore we have to write here 3 5 डाय इथाइल. या डाय इथाइल नंतर आपल्याकडं 2 मिथाइल ग्रुप आहेत आणि या 2 मिथाइल ग्रुपची पोझिशन नंबर 2 आणि 4 आहे. त्यामुळे इथं आपल्याला 2 4 डाय मिथाइल. and last one our parent hydrocarbon it is heptane. we have to write the name in this way. 3 5 नंबर सेपरेट करण्यासाठी कॉमा, इथं नाव आणि नंबर सेपरेट करण्यासाठी हायपेन, इथं पुन्हा नंबर सेपरेट करण्यासाठी कॉमा, नाव आणि नंबर सेपरेट करण्यासाठी हायपेन. या पद्धतीने आपण दिलेलं आहे. अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये इथाइल ग्रुप अगोदर येतो त्यामुळं त्याची पोझिशन नंबर आणि त्याची संख्या तो प्रिफिक्स स्वरूपामध्ये आपण इथे लिहिलेला आहे. 3 5 डाय इथाइल 2 4 डायमिथाइल हेप्टेन इज द IUPAC नेम फॉर दिस कंपाउंड. ओके. आतापर्यंत आपण जर स्ट्रक्चर दिलं असेल तर त्याचं IUPAC नेम कसं डिराईव्ह करायचं याच्यावरती एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले आहेत. आता जर आपल्याला नाव दिलं असेल एखाद्या कंपाऊंडचं IUPAC नेम दिलं असेल आणि त्याच्या नावावरून जर आपल्याला स्ट्रक्चर काढायला सांगितलं तर त्याच्यासाठी आपण कसे स्ट्रक्चर काढायचे किंवा कसे स्टेप्स फॉलो करायचे की जेणेकरून आपल्याला करेक्ट स्ट्रक्चर काढता येईल त्याच्यावरचे आपण एक्झाम्पल बघणार आहोत. ओके. these are the some examples. पहिलं एक्झाम्पल बघू आपण 2 3 डायमिथाइल पेंटेन. अशा प्रकारचा एक्झाम्पल आहे.
तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा IUPAC नेम दिलेलं असतं, आता दिलेलं कंपाऊंडचं नाव IUPAC आहे का कॉमन नेम आहे हे आधी ओळखायला शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, तर याच्या अगोदर मी अगोदरच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की IUPAC नेम आणि कॉमन नेम कसं ओळखायचं. तर IUPAC नेम जे आहे ते जनरली अशा अल्काइल ग्रुप आणि त्याच्या पोझिशन नंबरपासून स्टार्ट होतं. परंतु कॉमन नेम सिस्टीममध्ये आपल्याला कॉमन नेम जे आहे त्या कंपाऊंडचं ते एकतर नॉर्मल चेन, आयसो, सेकंडरी, टर्शियरी किंवा निओ या 5 प्रकारच्या शब्दांपासून त्या कंपाऊंडचं नाव सुरुवात होतं. त्या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात जर या 5 प्रकारच्या शब्दापासून होत असेल, ते चेनचा फॉर्मॅट दिलेला असतो त्याच्यामध्ये. एकतर N म्हणजे नॉर्मल चेन असते, आयसो म्हणजे टर्मिनलपासून 2 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप असतो, सेकंडरी म्हणजे सेकंडरी कार्बन कोणाला म्हणायचं, जो कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच आहे तो सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनला जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर तो सेकंडरी कंपाऊंड होतो. टर्शियरी कोणाला म्हणायचं, जो फंक्शनल ग्रुप जो कार्बन ॲटम इतर 3 कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला टर्शियरी कार्बन म्हणायचं. आणि अशा टर्शियरी कार्बनला जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर त्या कंपाऊंडचं नाव टर्शियरी या शब्दाने सुरू होतं. आणि सर्वात शेवटी आहे निओ म्हणजे त्या कंपाऊंडमधला टर्मिनलपासूनचा 2 नंबरचा जो कार्बन आहे त्याच्या चारी व्हॅलन्सीजला इतर 4 कार्बन ॲटम असतात. अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण निओ कंपाऊंड असं म्हणतो. आणि या शब्दापासून जर एखाद्या कंपाऊंडचं नाव सुरू होत असेल तर ते कंपल्सरी कॉमन नेम सिस्टीममध्ये येतं. आणि याच्या व्यतिरिक्त जर असं पोझिशन नंबर दिली असेल आणि अल्काइल ग्रुपची अशी नावं वगैरे दिली असतील तर त्या कंपाऊंडचं नाव जे आहे ते IUPAC असतं. IUPAC नाव त्या कंपाऊंडचं दिलेलं असतं आपल्याला. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे, तर IUPAC नेम लिहित असताना सर्वात शेवटी हे जे शेवटचं आहे, धिस अल्केन इट शुड बी कन्सिडर्ड ॲज पेरेंट अल्केन, तेवढेच कार्बन आपल्याला कंटिन्युअस लॉंग चेनमध्ये लिहायचे असतात. आणि कॉमन नेम सिस्टीममध्ये काय असतं, तर त्या कंपाऊंडमध्ये जेवढे कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत ते सगळे कार्बन ॲटम त्या ठिकाणी काउंट केलेले असतात. त्यामुळे इथं थोडंसं कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. आता सध्या आपण सुरुवातीला जर IUPAC नाव दिलेलं असेल तर त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं काढायचं हे बघूया. ओके, आपल्याकडं कंपाऊंडचं नाव आहे 2,3-डायमिथाइल पेंटेन. आता या कंपाऊंडचं नाव काढत असताना किंवा स्ट्रक्चर काढत असताना अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं, तर शेवटी कोणाचं नाव आहे, सगळ्यात शेवटी कोणाचं नाव आहे, पेंटेन म्हणजे इट इज 5 कार्बन ॲटम कंपाऊंड. या कंपाऊंडमध्ये किती कार्बन ॲटम असणार आहेत, 5 कार्बन ॲटम असणार आहेत. आता आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण वाकडं तिकडं किंवा वर खाली कुठं झिगझॅग मॅनरमध्ये कार्बन लिहायचे नाहीत, कारण स्ट्रक्चर आपल्याला स्वतःला काढायचं आहे, त्यांनी दिलेलं नाही आहे. आपल्याला स्वतःला जेव्हा स्ट्रक्चर काढायचं असतं त्यावेळी त्या कंपाऊंडमध्ये पेरेंट हायड्रोकार्बन जो आहे त्याच्यामध्ये असणारे कार्बन ॲटमची संख्या ही किंवा कार्बन ॲटम हे सगळे एका सरळ चेनमध्ये स्ट्रेट चेनमध्ये लिहून द्यायचे. 5 कार्बन पेंटेन म्हणजे 5 कार्बन, वी हॅव टू राईट द 5 कार्बन ॲटम्स इन स्ट्रेट चेन. ओके, आता हे 5 कार्बन ॲटम जे आहेत आपण स्वतः स्ट्रक्चर काढणार आहे, त्यामुळं या 5 कार्बन ॲटमला फक्त एकाच डायरेक्शनमध्ये नंबर द्यायचे. हे जे 5 कार्बन ॲटम आहेत त्यांना एकाच डायरेक्शनमध्ये नंबर द्यायचे, कंपल्सरी फ्रॉम लेफ्ट टू राईट. 1, 2, 3, 4, 5. फक्त एकाच कार्बन ॲटम आपल्याला जे सोपं जातं त्या पद्धतीने द्या. कोणाला लेफ्ट टू राईट सोपं जाईल, कोणाला राईट टू लेफ्ट सोपं जाईल. परंतु एकाच विद्यार्थ्यानं किंवा एकाच पर्सननं दोन्ही बाजूने नंबर करायचे नाहीत. कधी, जेव्हा आपल्याला स्वतःला स्ट्रक्चर काढायचं असतं तेव्हा एकाच बाजूनं नंबर द्यायचे. ठीक आहे, आपण हे नंबर्स दिलेले आहेत. आता या नंबर्स प्रमाणे आपल्याला पुढे काय स्टडी करायचंय, तर या पेंटेनला कोण अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. बरोबर आहे, आपल्याला मिथाइल ग्रुप लिहायचा आहे. मिथाइल ग्रुपचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो आहे CH3. ओके, या मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे, डाय आहे, म्हणजे आपल्याला 2 मिथाइल ग्रुप अटॅच करायचे. मग आता हे 2 मिथाइल ग्रुप कुठे अटॅच करणार आपण, तर पोझिशन नंबर 2 आणि 3. त्यामुळं इथं हा जो पोझिशन नंबर 2 आहे, वी शुड राईट मिथाइल ग्रुप, फर्स्ट मिथाइल ग्रुप हियर अँड सेकंड मिथाइल ग्रुप हियर. 2 आणि 3 या पोझिशन नंबरला आपण 2 मिथाइल ग्रुप लिहून घेतले. हे झालं आपलं रफ कार्बन स्केलेटन फॉर दिस कंपाऊंड. आता या ठिकाणी काय उरलं, तर
प्रत्येक कार्बनचे व्हॅलेन्सी आपल्याला उरलेली जी व्हॅलेन्सी आहे ती सॅटिस्फाय करायची आहे. उरलेली व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी हायड्रोजनचा वापर करावा लागतो. आता हायड्रोजनचा वापर करत असताना काय करायला पाहिजे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कार्बन इट इज टेट्राव्हॅलंट. कार्बन हा टेट्राव्हॅलंट आहे, म्हणजे एका कार्बनला इतर 4 ॲटमशी कंबाईन व्हावं लागतं, तेव्हा त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होते. आता या ठिकाणी बघूयात काय म्हणते. दिस कार्बन इट इज अटॅच्ड टू ओनली 1 कार्बन, देअरफॉर 4 पैकी ह्याची एकच व्हॅलेन्सी गेली, उरल्या त्याच्या 3 व्हॅलेन्सी. या व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करत असताना आपल्याला हायड्रोजननी कराव्या लागतात. एका कार्बनला या ठिकाणी एकच व्हॅलेन्सी गेल्यामुळे हायड्रोजन किती लागतील, 3. देअरफॉर इट बिकम्स CH3. आता हा जो कार्बन आहे हा कार्बन 1, 2, 3 व्हॅलेन्सी गेल्या याच्या, आणि 4 पैकी 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाल्या, याची एकच व्हॅलेन्सी राहिली, देअरफॉर इट इज CH. हा कार्बन 1, 2, 3 व्हॅलेन्सी गेल्या, 4 पैकी 3 गेल्या, याची एकच व्हॅलेन्सी राहिली, देअरफॉर इट इज CH. आता या कार्बन मध्ये इकडे एक आणि इकडे एक 2 व्हॅलेन्सी गेल्या, 4 पैकी 2 गेल्या, म्हणजे 2 शिल्लक राहिल्या. त्या 2 व्हॅलेन्सीला आपल्याला काय लिहावं लागणार आहे, CH2. या कार्बन ॲटमची ही एक व्हॅलेन्सी गेली, 4 पैकी एकच गेली, देअरफॉर हिअर वी हॅव टू राईट दिस वन ॲज CH3. कारण एक व्हॅलेन्सी गेल्यानंतर हायड्रोजन किती लागतील, 3 हायड्रोजन लागतील. अँड इट इज द करेक्ट स्ट्रक्चर फॉर 2,3 डायमेथाइल पेंटेन. हे जे स्ट्रक्चर आहे ते 2,3 डायमेथाइल पेंटेनचं करेक्ट स्ट्रक्चर आहे. म्हणजे इथं IUPAC रूल्स फॉलो करत असताना आपल्याला स्वतःला जेव्हा स्ट्रक्चर काढायचं असतं त्यावेळी जो पेरेंट अल्केन आहे त्याच्यामध्ये असणारे जे एवढे कार्बन ॲटम आहेत तेवढे सगळे कार्बन ॲटम एका स्ट्रेट चेनमध्ये लिहायचे. हा पहिला रूल. त्यानंतर दुसरा रूल काय करायचा, फक्त एकाच बाजूने आपण स्वतः स्ट्रक्चर काढणार आहोत, त्यामुळं फक्त एकाच बाजूने आपल्याला नंबर्स द्यायचे, पॉसिबल नंबर्स द्यायचे, आणि त्या नंबर्सनुसार आपल्याला जे इतर साईड चेन्स आहेत, इतर साईड अल्काइल ग्रुप जे आहेत ते अटॅच करायचे. ठीक आहे. नाउ वी विल सी हिअर द नेक्स्ट एक्झाम्पल. हिअर द नेम इज 3,4,4 ट्रायमेथाइल हेक्झेन. आता या ठिकाणी सगळ्यात शेवटी कोण आहे, हेक्झेन आहे. हेक्झेन म्हणजे 6 कार्बन ॲटमचा कंपाऊंड. हे 6 चे 6 कार्बन ॲटम वी हॅव टू राईट इन स्ट्रेट चेन. 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. देन गिव्ह नंबर्स फ्रॉम ओनली 1 डायरेक्शन. आपण स्वतः स्ट्रक्चर काढणार आहोत त्यामुळे फक्त एकाच डायरेक्शनने नंबर द्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. हे आपण नंबर्स दिले. या नंबर्स प्रमाणे आपल्याला कोणता ग्रुप अटॅच करायचा आहे, मिथाइल ग्रुप अटॅच करायचा आहे. मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे, 3 आहे. हे 3 मिथाइल ग्रुप कोणत्या पोझिशनला अटॅच आहेत तर 3, 4, 4. म्हणजे 3 नंबर कार्बनला या ठिकाणी इथं एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे, आणि 4 आणि 4 म्हणजे 4 नंबर कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहे. या ठिकाणी आपल्याला वर एक आणि इथं खाली एक अशा पद्धतीनं 2 मिथाइल ग्रुप लिहावे लागतात. लक्षात आलं. 3 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप आणि 4 नंबर कार्बनला इथं पोझिशन दिलेली आहे बघा. 4 नंबर कार्बनला 2 मिथाइल ग्रुप. या पद्धतीनं आपल्याला लिहावं लागतं. नाव हे उरलेले जे कार्बन आहेत या कार्बनचे आपल्याला व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायचे. हा कार्बन इतर एकाच कार्बनला अटॅच आहे, देअरफॉर हिअर इट इज not here hexane, sorry for this one. It is heptane. हेप्टेन असेल तर 7 कार्बन. या पद्धतीनं याची एकच व्हॅलेन्सी गेली, 3 हायड्रोजन. याच्या 2 व्हॅलेन्सी गेल्या, उरलेले 2 हायड्रोजन. या कार्बनची 1, 2, 3 व्हॅलेन्सीज गेल्या, देअरफॉर हिअर इट इज ओनली 1 हायड्रोजन. आता हा कार्बन 1, 2, 3, 4 चारीच्या 4 व्हॅलेन्सीज गेले, देअरफॉर इथं हायड्रोजन लिहायची गरज नाही. या ठिकाणी या कार्बनच्या 2 व्हॅलेन्सीज गेल्या,
देअरफॉर हिअर इट इज CH2. या कार्बनच्या 2 व्हॅलेन्सीज गेल्या, इथं CH2. या कार्बनची एकच व्हॅलेन्सी गेली, इट इज CH3. इट इज द स्ट्रक्चर फॉर 3,4,4 ट्रायमेथाइल हेप्टेन. ओके, नाव इथं या ठिकाणी आपण बघूयात नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज 3,3 डायमेथाइल पेंटेन. आता हा पेंटेन जो पेरेंट हायड्रोकार्बन आहे तो पेंटेन. पेंटेनमध्ये किती कार्बन असतात? 5 कार्बन असतात. दॅट 4 कार्बन ॲटम्स, सॉरी 5 कार्बन ॲटम्स इन स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेनमध्ये 5 कार्बन ॲटम आपण लिहून घेतले. नंबर्स फ्रॉम ओनली वन साइड. या ठिकाणी आपण नंबर्स देऊया 1 2 3 4 5. या पेंटेनला आपल्याला मिथाइल ग्रुप अटॅच आहे, फक्त मिथाइलच आहे. मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे? डाय म्हणजे 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत आणि हे 2 मिथाइल ग्रुप कोणत्या पोझिशनला अटॅच आहेत? 3 आणि 3. म्हणजे हा जो 3 नंबरचा कार्बन आहे या 3 नंबर कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत या ठिकाणी. वी हॅव टू राईट इन दिस वे. आता जे कार्बन उरलेले आहेत त्याच्या सगळ्यांच्या हायड्रोजनने व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायचे. या कार्बनची एक व्हॅलेन्सी देअरफॉर हिअर CH3. या कार्बनच्या 2 व्हॅलेन्सी गेल्या, इट इज CH2. या कार्बनचे हा जो कार्बन आहे 1 2 3 4 चारीच्या चारी व्हॅलेन्सी या कार्बनच्या सॅटिस्फाईड आहेत. त्यामुळे इथं या कार्बनला हायड्रोजन लिहायची गरज नाही. या कार्बनच्या 2 व्हॅलेन्सीज गेल्यात, देअरफॉर हिअर इट इज CH2. या कार्बनची एकच व्हॅलेन्सी गेली आहे, देअरफॉर हिअर इट इज CH3. and it is the structure for 3,3 dimethyl pentane. Okay, now the last example here, it is 3,4 diethyl 2,4 dimethyl heptane. आता इथं जो सगळ्यात शेवटी नाव आहे ते आहे हेप्टेन. हेप्टेन म्हणजे 7 कार्बन ॲटमचा कंपाऊंड. 7 कार्बन ॲटम मध्ये हे सगळे 7 चे 7 कार्बन ॲटम एका स्ट्रेट चेन मध्ये लिहायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 7. गिव द नंबर्स टू द कार्बन ॲटम्स. थोडंसं खाली घेते. नंबर्स 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीनं. आता या ठिकाणी काय आहे, ह्या हेप्टेनला डाय मिथाइल अटॅच आहे, बरोबर आहे. मिथाइल ग्रुप अटॅच आहे. किती संख्या आहे? डाय म्हणजे 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. हे 2 मिथाइल ग्रुप अटॅच असणार आहेत. त्याची पोझिशन नंबर किती आहे? 2 आणि 4. हा 2 नंबरचा जो कार्बन आहे या 2 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप, 4 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप. मिथाइल ग्रुप म्हणजे CH3 हे झालं. त्यानंतर इथाइल ग्रुप अटॅच आहे. इथाइल ग्रुपची संख्या किती? डाय म्हणजे 2. हे 2 इथाइल ग्रुप कुठे अटॅच आहेत? 3 आणि 4 पोझिशनला. म्हणजे हा जो 3 नंबरचा कार्बन आहे या ठिकाणी C2H5 असेल आणि 4 नंबरचा कार्बन इथं अगोदर ऑलरेडी आपण CH3 दिलाय, त्यामुळे वरती कोणता ग्रुप असेल? 4 नंबर पोझिशनला C2H5 इथाइल ग्रुप असेल. आणि या पद्धतीने आपण मिथाइल आणि इथाइलची पोझिशन्स लिहिलेले आहेत. अल्काइल ग्रुप त्याचे डिनोट केलेले आहेत. आता उरलेले जे कार्बन आहेत त्या कार्बनला उरलेल्या त्याच्या हायड्रोजनच्या व्हॅलेन्सीनी सॅटिस्फाय करायचं. ओके, हा कार्बन एकच व्हॅलेन्सी गेली, उरलेल्या 3 व्हॅलेन्सीला हायड्रोजन असेल, देअरफॉर CH3. हा 2 नंबरचा कार्बन 1 2 3 व्हॅलेन्सी गेल्या, त्याची एकच व्हॅलेन्सी उरली, देअरफॉर हिअर CH. हा 3 नंबरचा कार्बन 1 2 3 व्हॅलेन्सी गेल्या, त्याची एकच व्हॅलेन्सी उरली, देअरफॉर हिअर इट इज CH. हा 4 नंबरचा कार्बन 1 2 3 4 चारीचे 4 व्हॅलेन्सी याच्या सॅटिस्फाय झालेल्या आहेत. त्यामुळे या 4 नंबर कार्बनला हायड्रोजन लिहायची गरज नाही. नंतर 5 नंबरचा कार्बन
एक आणि दोन व्हॅलेन्सीज गेल्या, दोन व्हॅलेन्सी त्याच्या शिल्लक उरल्या. देअरफॉर हिअर इट इज CH2. हा 6 नंबरचा कार्बन, याच्या दोन व्हॅलेन्सी गेल्या म्हणजे याच्या दोन व्हॅलेन्सी शिल्लक राहिल्या. शिल्लक राहिलेल्या व्हॅलेन्सीसाठी हायड्रोजन CH2. या कार्बनची एकच व्हॅलेन्सी गेली, 3 व्हॅलेन्सी त्याच्या शिल्लक राहिल्या. त्या शिल्लक राहिलेल्या व्हॅलेन्सीला CH3. and here it is the structure for 3,4-diethyl 2,4-dimethyl heptane. अशा पद्धतीनं आपण जर एखाद्या कंपाऊंडचं IUPAC नेम दिलेला असेल आणि त्याच्यावरून जर आपल्याला स्ट्रक्चर काढायचं असेल तर या पद्धतीनं सगळे रूल्स फॉलो करून स्ट्रक्चर काढायचे असतात. Okay, if anyone requires they can get screenshot of the screen, and today we will stop this lecture here. Okay, thank you.